अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मदिख जेथे तुम्हा बोळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचय, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज श्रावणी सोमवार दुसरा आहे. सगळ्यांनी शंकराची आराधना प्रार्थना केली असेल, पण शिवाला शिवशक्तीला वंदन करूया. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला वंदन करूया. आणि आज 27व्या ओवीकडे वाटचाल करायची. तत्पूर्वी ज्या आपल्या अभ्यास करून उत्सुक आहेत आपल्याबद्दल काही सांगायला, तर त्या ताईंना विनंती करते की त्यांनी सांगावं. आधी मागच्या हां सांगा सुमनताई, बोला. हां बोला बोला. 19वी ओवी. हां आवाज येत नाही. हां बोला. दो ठी एक गोठी, दो डोळा एक दिठी, तेवी दोघी जी सृष्टी एकची देवी. याचा अर्थ असं ज्ञान सांगतात. दोन ओठ असतात, परंतु त्यातून निघणारा शब्द उच्चार एकच असतो. डोळे दोन जरी असले तरी दोघांची दृष्टी एकच असते. तसेच शिव व शक्ती ही दिसायला दोन आहेत, परंतु निर्माण केलेली त्यांनी सृष्टी मात्र एकच आहे. शक्ती शिवाहून कधीच वेगळी करता येत नाही. प्रकृती आणि पुरुष वेगळे असले तरी ते एकच आहे. हे सर्व सृष्टीत व्यापलेले आहे. बरोबर. हां बोला. बर. दावोनी दोन्ही पण एक रसाचे आरोगण,
करीत आहे मेवना अनादी जे धावणे दोन्ही पण एक रसाचे आरोगण करीत आहे मेवना अनादी जे. शिव आणि शक्ती हे एक दाम्पत्य म्हणजे मेवन आहे. हे दोघे वेगळे द्वैत आहेत असा आभास होतो. ते एकच आहेत. हे दोघे ब्रह्मरसाचा आनंद घेत आहेत. ते दोघे भिन्न वाटले तरी अभिन्न आहेत. प्रकृती पुरुष हे दाम्पत्य दिसायला दोन असले तरी एकाच रसाचा आनंद उपभोगत आहेत. ते अनादी आहेत, अकृत्रिम आहेत. अनादी आणि ते आनंद खेळात रंगलेले आहेत. पण त्यांचे ब्रह्मरसाचे जेवण मात्र एकच आहे. छान. 25 सांगू का ताई? सांगा आता पुढचं सांगा. चांदणे स्वप्रकाश सांगते मी ते. हो सांगा. चांदणे मला प्रॉब्लेम आहे. चांदणे प्रकाशाचे होलेला द्वैत गुणीचे तरी उघडेपण नावाचे सांदावे जया. थोडक्यात सांगते. चंद्र आणि चांदणे हे दोन्ही जरी वेगळे असले तरी चांदण चंद्राहून भिन्न नाही. प्रकाश चंद्राचाच आहे. त्याचप्रमाणे गुरु शिष्य स्वभाव हा चंद्र चांदण्यासारखाच एक भावाने प्रगट होतो. तर ते एक विलक्षण असे ज्ञान अद्वैत आहे. गुरु हे स्वयंप्रकाशित आहे असा काढला ते अर्थ. हो बरोबर आहे. छान आहे. बरोबर आहे. बर धन्यवाद. 25वी झाली ना. 26वी कुणी सांगणार आहे? आता चालू याच्यातली सांगायची ना ताई? हो चालू याच्यातलीच ना. हो ना 26वी. 26वी 25वी होती ना आता सांगितली त्यांनी. ते चांदण्याची होती का? नाही चांदण्याची त्यांनी सांगितली आता. मग आपली ही होती ती बघा ना. मी पण सांगते ती सांगणारी. सांगा बोला. हो चल. माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी सादर बंधन व सर्व बंधू भगिनी यांच्या हृदयात बसणारे समारंभात बंधन करतो व आपणच चुकवलेलं आपल्यापुढे निरूपण करतो. शिवाने प्रकृतीच्या रूपाने जे पुरुषत्व स्वीकारले होते पण तर शिव सुद्धा जीवपणा म्हणजेच जीवभाव या अवस्थेला त्रासलाय आणि त्यामुळे ते संपूर्ण परमात्मा अवस्था प्राप्त होण्यासाठी मग सद्गुरु रूपी ज्योतिषाला प्रश्न विचारतो की मी कुठे जाऊ भविष्य विचारायला. जे शिव आणि शक्तीच्या प्रणय खेळाने सृष्टी निर्माण होते. मायाने भरलेला हा संसार थाटतो आणि मग शिव जीवपणाला त्रासून जातो. अशा वेळी भगवंताला सुद्धा त्या सद्गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. आपण पुराणांमध्ये पण पाहिलं की रामकृष्णांना देखील गुरुगृही जाऊन ज्ञान प्राप्त करावे लागले होते. जे हा महत्वाचा मुद्दा इथे आहे की ज्ञान प्राप्तीसाठी गुरुलाच शरण गेले पाहिजे. जीवाला शिवाचे स्वरूप पुन्हा प्राप्त करण्यासाठी काय करावे तर देहाचा, नात्याचा, वस्तूंचा संग कमी करून त्या सद्गुरूंना शरण जायला हवं. आणि यासाठीच आपण त्या अवाचे उदाहरण दिले होते की अवा जाय पंढरपुरा वेशीवरून येई घरा. म्हणजे आपण सुद्धा असेच या संसारात गुरुपटून गेलेले आहोत. आपण एखादा छान असं कामाला किंवा ह्याला जात असतो पण आपलं लक्ष मात्र इकडेच असतो. आपण परत येत नाही पण आपलं सगळं लक्ष सारखे फोन. आपण जरी अगदी पंढरपूरला गेलो आणि नेमकं मंदिरात गेलो आणि परत आपण फोन करत असतो की बाबा काय रे झालं का तुझं काम, तू जेवलास का. म्हणजे इतक्या अगदी देवापुढे जाऊन सुद्धा फालतू प्रश्नासाठी आपण त्याच्यामध्ये अडकून पडतो. म्हणजे समोर प्रत्यक्ष परमात्मा दिसत असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये कसे गुंतून जातो हे आपल्यालाच माहित असतं. हे एक उदाहरण आपण दिलं की हे सगळ्या संघ आपण केला आणि मग सद्गुरूला शरण गेलो. म्हणजे हे सद्गुरू शरण गेल्याशिवाय हा संघ तुटणंही शक्य नाही. हेच आपल्याला या सद्गुरूंचं महत्व या ओवीतून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कस्तुरी मृगाचं पण ताईंनी आपल्याला एक सुंदर असं उदाहरण सांगितलं होतं की त्याच्याकडे तो कस्तुरी असतो पण तो शोधण्यासाठी सगळीकडे वनावनात फिरत असतो, पळत असतो. त्याला देहाचंही भान राहत नाही.
आणि त्याला तो आस्वाद मात्र घ्यायचा असतो, त्याला ते शोधायचा असतो, तो सुगंध अनुभवायचा असतो. आणि मग अशा वेळी ती कस्तुरी काही त्याला भेटत नाही. खरं तर ती त्याच्या जवळच असते, पण असं आहे जसं आपणही आपल्या संसारात असेच अडकून पडलेला असतो, सद्गुरू भेटल्याशिवाय जसं आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही, त्या कस्तुरी मृगासारखीच आपली अवस्था झालेली असते. मग आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, असंग करून घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त त्या सद्गुरूंचीच कृपा हेच आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकते. बरोबर? हो, छान सांगितलं. मी मुद्दाम माझा आवाज बंद करते ना. छान सांगितलं, छान आढावा घेतला, चांगला घेतला, चांगला. 26वी हो, 26वी सांगा ना. सांगू? हो, सांगा सांगा. काय? अर्थ सांगते. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा, जो उघड किनेताचा, जो उघड असून सुद्धा दिसत नाही, प्रकाश असून प्रकाशत नाही, सगळीकडे भरून राहिलेला असून सुद्धा तो दिसत नाही. आता तो स्पष्ट उघड आहे, सगळ्या चराचरात व्यापून राहिला हे सगळेजण आपल्याला सांगत असतात, पण आपली दृष्टी त्याच्याशी एकरूप होत नाही आणि म्हणून त्याचे अस्तित्व आपल्याला कळत नाही. असोनी उघड पडे ना जो दृष्टी, लोपते त्रिपुटी पाहो जाता, असोनी सर्वत्र नाही स्थानमान, प्रकाशी आपण आपणाचे. तो सर्वत्र आहे, पण आपल्याला तो कधी दिसेल? सद्गुरूंची कृपा झाली तरच मात्र तो आपल्याला ठाई ठाई असणारा, जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून असलेला तो परमात्मा दिसेल. संतांना तो दिसला होता बघा, एकनाथांना तो गाढवात दिसला, नामदेवांना तो कुत्र्यात दिसला, ज्ञानेश्वरांना रेड्यात सुद्धा दिसला. तसाच सगळीकडे परमात्मा आपल्याला कधी दिसेल? बघा, अपंगांमध्ये, गरिबांमध्ये, प्राण्यांमध्ये. एवढंच नव्हे तर वृक्ष वेली आम्हा सोयरे म्हणणारे तुकाराम महाराज, ते त्यांना सगळीकडेच दिसलाय. आपल्याला तो कधी दिसेल? तर सद्गुरूंना शरण गेल्यावर. बघा, आपल्या ऋषीमुनींना हे माहिती होतं की हे सगळंच जग आहे, या सगळ्या जगाचे आपल्या मानव जातीवर खूप मोठे उपकार आहेत, आणि म्हणून सगळीकडे ती शक्ती, एक परमेश्वर म्हणजे ती शक्ती, जर कोणी परमेश्वर मानत नसेल तर ती एक शक्ती आहे. आणि म्हणूनच अगदी आपल्या संस्कृतीमध्ये बघा, आपण पाहायला गेलो तर आपले सण समारंभ आपण जे श्रावण महिन्यात साजरे करतो ते कशासाठी? तर त्यांच्याबद्दल असणारा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचीच ही परंपरा आपल्याकडे आहे. आपण वटाची पूजा करतो, नागपंचमीला नागाची पूजा करतो, बैल पोळा असेल तर बैलाची पूजा करतो. म्हणजे अशा सगळ्यांची पूजा करून आपण सगळीकडे भगवंत आहे हेच मान्य करतो. बरोबर आहे, छान सांगितलं, सुंदर. धन्यवाद. म्हणजे सगळं हे उघड आहे, पण आपल्याला ते प्रकाशक आहे, पण ते प्रकाशित होत नाही आपल्या दृष्टीनं, आपल्याला हे दिसत नाही, आणि ते काम सगळं गुरु करत असतो. आत्तापर्यंतच्या सगळ्या ओव्यांचा छान आढावा घेतला आहे तिघी जणींनी, सुंदर. सगळ्यांचं अभिनंदन, आणि भगवंताला अशीच प्रार्थना करूया की अनेकांनी त्यात सहभागी व्हावं. आता 26पर्यंत सगळ्यांची कोणाची शंका नसावी, कोणाची असेल तर पुन्हा कधी विचारा. म्हणजे जो प्रकाशतो की प्रकाशत नाही, अशी आपल्या मनातच शंकाच नाही यायला पाहिजे की हा जो सगळा प्रकाश आहे, ही सगळी दीप्ती जी आहे ती त्या भगवंताची आहे, परमात्म्याची आहे. आणि आपल्या मनामध्ये आता संशय हळूहळू हळूहळू कमी व्हावा हीच ज्ञानदेवांची इच्छा आहे, किंवा ते आपल्याला तेच वारंवार समजावून देत आहेत. आता 27वी ओवी बघूया आपण. आता जो ही शब्दी, आता हे मात्र थोडंसं तत्त्वज्ञानात्मक आता जरा समजावून देणार आहेत. कसं समजावून देतात बघा. आता जो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाण ही वो नेदी कोणाही मा. पुन्हा एकदा बघा. जे ही शब्दी, जे ही शब्दी, के मिळवू अनुमानाची मांदी, के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणा हि वो नेदी, हा प्रमाणा हि वो नेदी कोणाही मा, कोणाही मा. आता मांदी असा शब्द वापरलाय.
ज्ञानदेवांना मांदी आळी मांदी हे शब्द फार आवडतात, तर त्याच्याच जवळचा मांदी हा शब्द आहे. मांदी आळी म्हणजे समुदाय, आणि नेदी म्हणजे जाणत नाही किंवा देत नाही. जो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणाही वो नेदी. वो नेदी असा शब्द आहे, म्हणजे देत नाही. वो म्हणजे अरे, अरे देत नाही, म्हणजे आपण जे उद्गारवाचक उच्चारतो तसं वो नेदी, तो देत नाही. आता अनुमान शब्द आपल्याला थोडासा माहिती असेल, पण आपण ह्या श्लोकामध्ये जरा समजावून घ्यायचं. आणि प्रमाण म्हणजे काय, तर ज्ञानाचं साधन. आपण ज्ञान वेगवेगळ्या प्रकारांनी घेतो, म्हणून आता एकदा या श्लोकाचा अन्वय समजून घ्या. आता जो तो इही शब्दी अनुमानाची मांदी के मिळवू, हा कोणाही प्रमाणाही वो नेदी मग. त्याचा अर्थ काय आहे की हे गुरु आहे, सद्गुरू जे आहे, श्री गुरु आहेत, हे ज्ञेय नाही आहेत, म्हणजे समजून घेण्याजोगे नाही आहेत. ही वस्तू, आता गुरु म्हणजे परमात्मा हे लक्षात ठेवायचं. आपल्या आयुष्यात आलेले जे दृश्य स्वरूपातले सगुण रूपातले गुरु होते, तो आत्ता मनातनं भाव बाजूला काढा. गुरु म्हणजे अध्यात्म गुरु अर्थात परमात्मा. तर ते ज्ञेय म्हणजे अशी दाखवण्याजोगी वस्तू नाही आहे. ज्ञेय म्हणजे समजून घ्यायचे, ज्ञेय म्हणजे समजून घेण्याजोगी. तशी समोर दिसत नसल्यामुळं काय होतं, शब्दांनी कितीही अनुमानं केली, कितीही, मांदीचा अर्थ अनेक, समूह, किंवा तर्क केले, तरीसुद्धा हा प्रमाणाही वो नेदी, हा कुठल्याही प्रमाणांना आपल्याजवळ येऊ देत नाही, येऊच देत नाही. कोणाही मा, कुणालाही. कोणाही मा म्हणजे कोणत्याही प्रमाणाला. आता कोणती प्रमाणं ती थोडीशी तुम्हाला सांगेन, मला जेवढं मला सोपं करून सांगता येईल. तुमच्यापैकी काही जणांनी अभ्यास केला असेल या प्रमाणांचा. म्हणजेच काय की श्रीगुरु हा आत्मा किंवा परमात्मा, मग अशा ओवीत पाहिल्यासारखं सर्व प्रकाशक आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे, तो स्वतः सिद्ध आहे, म्हणून तो परप्रकाश नाही. त्याला आपण टॉर्चमध्ये जसं त्या दोरीला साप समजतो त्यावेळेला टॉर्च घेतो, दिवा घेतो, आणि त्या प्रकाशात त्याला पाहतो, आणि मग ती दोरी आहे हे समजतं. तसा हा परमात्मा हा काही कुठल्या प्रकाशाने, दुसऱ्या कुठल्या उजेडाने आपल्याला दिसणार नाही आहे. तो परप्रकाश नाहीच आहे, तो स्वतःच मूळ प्रकाश आहे, आणि म्हणून तो कोणत्याही प्रमाणांनी आपल्याजवळ येऊ देत नाही किंवा कोणत्याही प्रमाणाने तो कळत नाही. कुठल्याही प्रमाणाला स्वतःजवळ येऊ देत नाही म्हणजे काय, तर कोणतंही प्रमाण तिथे चालतच नाही, कारण तो स्वयंसिद्ध आहे, त्याला दुसऱ्या कशाचीही गरज नाही. आता आधी आपण गिरवाण अनुभवातले हे श्लोक शिकवणारे अगोदर सांगणार आहे, आणि अभंग आपण बघूया अमृतानुभव, आणि मग ही सगळी मतं सगळ्यांची, कारण त्याच्यावर थोडंसं प्रमाणावर जास्त बोलावं लागणार आहे आपल्याला. आता अधुना यहा सशब्दाभ्याम प्रमाणं कि करोम्यहं, प्रमाणं किं करोम्यहं. अधुना यः सशब्दाभ्याम प्रमाणं किं करोम्यहं. अधुना म्हणजे आता, यहा म्हणजे जो, शब्दाभ्याम म्हणजे शब्दांनी, सहा म्हणजे तो, यहा म्हणजे जो आणि सहा म्हणजे तो. प्रमाणं किं करोति अहम. अहो तिथं प्रमाण काय करणार आहेत. प्रमाणस्य अपि अविषयः, प्रमाणस्याप्यविषयः, तो प्रमाणांचा अविषय आहे, म्हणजे प्रमाणांनी समजण्याजोगा नाही. सकस्य विषयो भवेत, मग तो कशाचा विषय होईल, तो कोणाचा विषय होईल, आपल्याला तो कसा समजेल. आता सगळीकडे ही चर्चा चालली. दासबोधातही तेच. आत्ता परमात्मा परब्रह्म, मग पुणे ओंकाराच्या उपासनेनं कळून घ्या, अमक्यानं समजून घ्या, असं सगळ्या उपनिषदांनी सांगितले. पण तो अनुभव हा स्वतःच घ्यायचा आहे आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने घ्यायचं आहे. आता अभंगामृतानुभवमध्ये काय म्हणतात, आता जो तो ऐसे करावे वर्ण, आता जो तो ऐसे करावे वर्णन. आता जो तो, यहा आणि सहा असे दोन शब्द आहेत.
यहा म्हणजे जो आणि सहा म्हणजे तो. आता जो तो ऐसे करावे वर्णन, तरी अनुमान तर्काधिक, तरी अनुमान तर्काधिक. प्रमाणे ती सारी स्पर्शनी ना जेथ, स्पर्शती ना जेथ. प्रमाणे ती सारी स्पर्शती ना जेथ. स्वभावे जो होत स्वयंसिद्ध, स्वभावे जो होत स्वयंसिद्ध. आता ही प्रमाणं काय आहेत बघायचीत आपल्याला. अर्थात साधन, साधा आपण व्यवहारात जर काही कुठल्याही गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं. प्रमा असा एक शब्द आहे बरं का. प्रमा म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान करून घेण्यासाठी जे लागतं त्याला प्रमाण असं म्हणतात. तर ते प्रमाण. आता डॉक्टर वी ए कुलकर्णी पण काय म्हणतात की हा जो सद्गुरू आहे तो असा आहे, अशी शब्दयोजना करून कुठल्याही तर्काचा समुदाय किंवा कुठलीही अनुमानं, कुठलेही प्रमाणं इथं त्या प्रमाणाला तो ओच देत नाही. कोणत्याही प्रमाणाच्या आवाक्यात तो येतच नाही. आणि डॉक्टर मानसी पण म्हणतात की जो तो इत्यादी सर्व नामं किंवा सगळे शब्द, तऱ्हेतऱ्हेची अनुमानं आणि तऱ्हेतऱ्हेची प्रमाणं त्याच्या ठिकाणी फोल ठरतात, कारण यातल्या कुठल्याच हाकांना तो ओ देत नाही. आता बघा, थोडंसं समजून घेऊया प्रमाण म्हणजे काय. आत्ता सांगितलं तसं प्रमा म्हणजे ज्ञान आणि ते करून घेण्याचं साधन. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर आहे. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे चक्षु, श्रोत्र, घ्राणेंद्रिय, त्वगिंद्रिय आणि रसनेंद्रिय. यांनी आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान मिळतं. आता जी गोष्ट आपण स्वतः डोळ्यांनी पाहतो, आता आजच बघा महादेवाला सगळेजण जाऊन आले असतील, शंकराची वेगवेगळी मंदिरं आहेत, कोणी लांब गेले असतील तीर्थयात्रेला, तिथून फोटो पाठवतात की आपल्याला तिथं जायला नाही मिळालं, मग आपण ते आपल्या डोळ्यांनी पाहतो. पण त्यांनी जे प्रत्यक्ष पाहिलं तो अनुभव आपल्याला तसा येत नाही, आपण फोटोच्याद्वारे पाहतो. ती छान पूजा केलेली असते, फुलांची असते, स्वतः केली तर मग ती दुधाच्या धारेनं किंवा छान त्याची आपण जी पूजा करतो, सगळे मंत्र गुरु म्हणत असतात, आपणही काही स्तोत्र म्हणत अशी पूजा करतो, ती आपल्या डोळ्यांनी पाहिली. म्हणजे डोळ्यांनी जे ज्ञान झालं हे प्रत्यक्ष ज्ञान झालं. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे डोळा हे त्याचं एक साधन आहे. बरं, आता आज एखादा छान कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, आणि ते कीर्तन हल्ली यूट्यूबवर सगळं ऐकायला मिळते. तेही कानाने ऐकतोच आहे आपण, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण ज्या ठिकाणी आहे, मंदिरात आहे, एखाद्या सभागृहामध्ये आहे, तिथे आपण जातो. आता परवाच आमच्या इथे एक छान कीर्तन झालं, प्रद्युम्नराव पाटील म्हणून होते, त्यांचं छान कीर्तन झालं. तर ते कीर्तन ऐकण्यासाठी गेल्यानंतर स्वतःच्या कानांनी ते ऐकलं, ती जी तृप्ती आहे ती दुसऱ्यांनी जर मला दुसऱ्या दिवशी सांगितलं असतं की मी आता इतरांना सांगते, अहो छान झालं हो, रामदासी कीर्तन होतं, छोटी मुलंसुद्धा अगदी त्या दुडक्या चालीवर खूप सुंदर अशी ताल धरत असतात, तो एक रिदम ज्याला म्हणतो, तो आपल्या अंतःकरणाला ठाव देतो. म्हणजे दृष्टीला आणि कानाला इथे दोन्ही समाधान मिळालेलं आहे. मला पाहायला पण मिळालं आणि छान ऐकायला पण मिळालं. त्यांनी सांगितलेले काही दृष्टांत असतात, काही कथा असतात, तर त्या कथा आपल्याला भावतात. हे सगळं प्रत्यक्ष अनुभवलं. तिसरी गोष्ट आहे रसना, सगळ्यात महत्त्वाची. एखाद्या पार्टीला जातोय किंवा सण आहेत, सणासाठी आता बघा नारळी पौर्णिमा येईल, संस्कृत दिन येईल, किंवा आपण आता सोमवार म्हणलं की सोमवार उपवास सोडताना काहीतरी कोणी दही भाताचाच नैवेद्य दाखवतात, कोणी जे काही पक्वान्न करून खातात. आता सगळ्यांनी सांगितलं, अहो आमच्या घरी ना अमकं केलं होतं, पण त्याची चव मी घेतल्याशिवाय आणि ते मी डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा कानाने ऐकल्याशिवाय मला खरं ज्ञान होत नाही. आणि जिभेच्या बाबतीत तर, रसनेच्या बाबतीत तर तो पदार्थ कणभर तरी खाऊनच पाहावा लागतो. ज्ञानदेवांनी बघा छान उदाहरणं दिली होती सुरुवातीला सुद्धा, की गुळाची गोडी ती काय म्हणू आपण, जो मुका आहे
त्याला सांगता येईल का हो? नाही सांगता येत. म्हणजेच गूळ हा चाखल्याशिवाय किंवा मिठाचा खडा तोंडात टाकल्याशिवाय आणि छान छान पदार्थांची आज नावं घेत नाही, पण समजा उपवासाचे जे पदार्थ तुम्ही खाल्ले असतील त्यातला कुठलाही पदार्थ स्वतः त्याची चव आहे. अगदी जाऊ द्या फळं खाऊ, फळाची सुद्धा प्रत्येक फळाची गोडी वेगळी आहे. केळ खाल्लं तर केळाची गोडी पेरूला नाही आहे, पेरूचं वेगळेपण आहे. पपई असेल, सफरचंद असेल, जी काही कुठली फळं असतील ते आपण त्या रसनेंद्रियानं प्रत्यक्ष अनुभवतो. म्हणजे पाहणं, ऐकणं रसनेंद्रियानं आणि सुंदर फुलांचा वास. आपल्याला पहिल्या आता शिवशक्तीमधले तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत की 2 फुलं एक सारखी जर ओंजळीत घेतली तर त्यांचा सुगंध एकच येतो. म्हणजे फुलांचा सुगंध घेण्याचं जे काम आहे, त्या सुंदर अशी उदबत्ती संध्याकाळची वेळ आहे, दिवा लावतो आपण आणि छान आपल्याला उदबत्ती लावली, दिवा लावला प्रसन्न वातावरणात की त्या सुगंधाने मोहित होतो आपण आणि छान आपल्याला आनंद मिळतो. हे सगळं आहे प्रत्यक्ष प्रमाण. तसं स्पर्शाचं त्वगेंद्रिय काय करतं? स्पर्शाचं ज्ञान देतं. म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाण. आणि हे बहुतेक जण अनुभवतात किंवा जे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळतो तो. आता गुरूंचा सुद्धा कधीतरी प्रत्यक्ष, गुरु म्हणजे परमात्म्याचा अनुभव हा प्रत्यक्ष मिळणार आहे, पण आत्ता तो आपल्याला घेता येतोय का? नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण ही वर्णनं ऐकतोय आपण. प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे की गुरु परमात्मा परेशू, किंवा तो परमात्मा असा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, कोणालाही दिसत नाही पण सर्वत्र भरून राहिलेला आहे, त्याचा आपण अनुभव घेतो. जसं आता रेखाताईंनी सांगितलं की त्या एकनाथांना गाढवामध्ये दिसलेला होता, ज्ञानदेवांना रेड्यामध्ये दिसलेला होता, नामदेवांना कुत्र्यामध्ये दिसलेला होता आणि मग त्या सगळ्यांचा त्यांनी अनुभव घेतला. कारण त्या संतांना ती दृष्टी होती, त्यांना तसे गुरु लाभलेले होते. म्हणून हे प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव घेताना आपल्यालाही प्रत्यक्ष इंद्रिय उपयोगी पडतात, ज्ञानेंद्रिय उपयोगी पडतात. आता काही याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रमाण हा जो शब्द आपल्याला शिकायचा आहे ना, मी त्यातली 2-3च सांगणार आहे, सगळी आज सांगणारच नाही तुम्हाला. पण या प्रत्यक्ष प्रमाणाने असा अनुभव घेताना त्यांनी काय सांगितलं की जो तो म्हणजे तो परमात्मा जो आहे, जो इही शब्दी, इही म्हणजे या, जो ह्या शब्दांनी सांगता येत नाही. मग पुढं म्हणले अनुमानाची मांदी के मिळवू. मग अनुमान कसं मिळवू? अनेक अनुमानं करता येतात. आता त्यातलं एक अनुमान नेहमी सांगितलं जातं. उदाहरणार्थ आपल्या व्यवहारातलं की यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे आता पूर्वीच्या काळी चुली होत्या, धुराचा जास्त उपयोग होता, म्हणजे अनुभव होता. आता तो नाही आहे, पण ते निदान तुम्हाला लक्षात येईल, लहानपणी आपण अनुभवलेलं आहे. तर जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. मग अनुमान कसं केलं जातं? तर लहानपणापासून आपण तिथे पाहिलेलं असतं की जिथे धूर आहे तिथे सुप्त अग्नी असतोच. लहान मूल चटकन तिथे हात लावायला जातं, त्याला अग्नी दिसत नाही, कधी अनुभव घेतलेला नसतो आणि मग पटकन त्याला चटका बसतो. म्हणजे जिथे, आणि मग तो हळूहळू असं 10 वेळा पाहिलं, थोडा मोठा झाला की मग त्याच्या लक्षात येतं की अरेच्या तिथे धूर आहे, म्हणजे तिथे हे तापणारी अग्नी ही गोष्ट आहे. मग आपण कधीतरी पर्वतावर जातो आणि पर्वतावर दुरूनच पाहतो की पर्वताच्या शिखरावर धूर येत असतो आणि त्या धुरातनं धूर येतो तेव्हा आपण अनुमान काढतो की हां, आपल्याला सांगितलं होतं बरं का आपल्या गुरूंनी, आपल्या मॅडमनी, आपल्या ताईंनी, की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. मग ज्या अर्थी या पर्वतावर धूर आहे त्या अर्थी इथे अग्नी आहे. म्हणजे इथे अग्नीची हे आहे, सन्निधी आहे किंवा अग्नी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे झालं अनुमान. आता त्या धुरावरून अग्नीचं अनुमान काढता येतं. तसं आता हा सांगता येतोय का गुरु की हा असा आहे, हे इथं अमुक आहे म्हणून हा गुरु असा आहे, हा परमात्मा आहे, असं आत्ता आपल्याला अनुमानानं पण सांगता येत नाही. म्हणून त्यांनी म्हणलं अनुमानाची मांदी. कितीतरी उदाहरणं देतात लोक. मग हे अनुमान किंवा तर्क हे जे 2 आहेत प्रमाणं, ही आपल्याला माहिती आहे की न्यायालयात जास्त करून ह्या अनुमानांचा उपयोग होतो. आणि म्हणजे खरे वकील असतात सच्चे, ते बरोबर त्या सगळ्या परिस्थितीवरून, त्या सगळ्या याच्यावरून अनुमान काढतात.
की ज्या अर्थी तुझ्या अंगावर हा शर्ट होता, त्या शर्टावर डाग आहेत, हा तुझ्याच मापाचा शर्ट आहे आणि हा इथे आम्हाला सापडलेला आहे, तर जेव्हा कुठला गुन्हा घडला असेल, कुणाचा खून झाला असेल तर तो तूच केलेला आहेस असं अनुमान काढलं जातं. आता ही व्यवहारातली मी उदाहरणं देते. अशी अनेक अनुमानं आता ते कितीतरी काढत असतात. तशी अनुमानं ही आपल्याला अनुमानं म्हणजे जो किंवा आपण अजून एक हे ज्ञानाचा प्रकार आहे, त्याला प्रत्यभिज्ञा असं म्हणतात. प्रत्यभिज्ञा म्हणजे काय, आता जे जो तो आहे ना त्याच्यासाठी सांगते. लहानपणी आपण एखाद्या व्यक्तीला पाहिलेलं असतं किंवा खूप दिवसापूर्वी पाहिलेलं असतं किंवा कुठल्या तरी गावी पाहिलेलं असतं. समजा ट्रिपला गेलो आहे, तीर्थयात्रेला गेलो आहे आणि त्याच ठिकाणी एक जण कोणतरी व्यक्ती मला भेटली, तो किंवा ती, आता नावाची गरज नाही, पण समजा देवदत्त हा शब्द तिथे नेहमी सांगतात की तो हा देवदत्त. तर तो जो होता ना तिथे भेटलेला आणि तो 6 महिन्यानंतर आपल्या गावात येतो आणि आपल्याला भेटायला येतो, तर आपण आपल्या घरच्यांना काय सांगतो, अहो तो हा देवदत्त बरं का, जो मला तिकडे यात्रेत भेटलेला होता, किंवा ती ही माझी मैत्रीण बरं का, तेव्हाची तिथे मैत्री झाली आपली, ती ही मैत्रीण. म्हणजे जो आणि तो हा शब्द प्रयोग वापरून 6 महिन्यापूर्वीचा किंवा भूतकाळातला एखादा प्रसंग किंवा एखादी व्यक्ती आपण वर्तमान काळात ओळखत असतो, याला प्रत्यभिज्ञा नावाचं म्हणतात. मग तसा गुरुच्या बाबतीत सांगता येते की जो मला अमक्या ठिकाणी भेटलेला होता, जो मला अमक्या ठिकाणी दिसला होता, तो हा गुरु असाही दाखवता येणार नाही. गुरु म्हणजे परमात्मा, आपले शिक्षक म्हणून नाही लक्षात ठेवायचे. मग आता ही 3 अनुमानं सांगितले तुम्हाला, 3 प्रमाणं सांगितली, प्रत्यक्ष, अनुमिती, अनुमान आणि हे प्रत्यभिज्ञा. अजून एक प्रमाण असतं, एक उपमान नावाचं प्रमाण असतं. उपमान म्हणजे काय हो, त्या उपमा वगैरे देतात तो शब्द इथं नाही बरं का. उपमान हे त्या अलंकारामध्ये लागतं की ज्याची उपमा द्यायची ते उपमान. तर उपमान म्हणजे काय, एखादी गोष्ट मला माहिती नाही आहे, मी त्या प्राण्याला पाहिलेलं पण नाही, पण अरण्यातला राहणारा, वनात राहणारा जो माणूस असतो तो आलेला असतो आणि आपल्याला समोर तो कोणतरी एखादा नवखा प्राणी दिसतो किंवा तो वर्णन करतो, आमच्या इकडे ना खूप गवे आहेत, गवय किंवा गवा असं म्हणतात त्याला, खूप गवे आहेत आमच्या अरण्यात. आपल्याला बाकीच्या प्राण्यांची माहिती आहे, पण हा गवा कधी प्राणी पाहिलेला नसतो. मग आपण म्हणतो कसा असतो, आता ते वेळेला काही फोटो बिटो नव्हते किंवा व्हिडिओ शूटिंग नव्हतं, मग म्हणायचे कसा असतो होतो. मग तो आपल्याला खुणेसाठी काय सांगतो, अहो गाईसारखाच गवा असतो, तसाच दिसतो बराचसा, पण थोडासा वेगळा असतो, पण गाईसारखा असतो. इथे सादृश्य ज्ञान त्याला म्हणतात, सादृश्यावरून साधर्म्य असतं त्यांच्यामध्ये. मग त्या सादृश्यावरून आपण जेव्हा पुन्हा कधीतरी चुकून वनात गेलो आणि तिथं तो गाईसारखा जर प्राणी दिसला तर आपण म्हणतो, हां त्या वनवासी वनातल्या लोकांनी सांगितलं होतं गाईसारखा गवा दिसतो, हा गाईसारखाच दिसतोय पण थोडा वेगळा आहे बरं का, तसा हा गवा प्राणी. हे उपमा म्हणजे सादृश्यावरून होणारं ज्ञान. आणि अगदी सगळ्यांच्या परिचयाचं म्हणजे शब्दज्ञान. शब्दातून वर्णन करतो आपण, जे सगळं ज्ञानदेवांनी केलेलं आहे, सगळे कवी करतात, किंवा आपण कुठेही जाऊन आलो की आपण शब्दांची एक छान निर्मिती करून शब्दांच्या साहाय्याने सगळं वर्णन करतो. तर हे शब्दज्ञान. मग आता गुरुच्या बाबतीत प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं का, सांगता येतं का, होतं आहे का आत्ता आपल्याला डोळ्यासमोर, की बघा हे इथं अमक्या गावामध्ये तो गुरु भेटणार आहे किंवा ह्या गावामध्ये इथे तो दिसणार आहे. तो खरा तर चराचरात भरून राहिला आहे, पण त्याचं असं वर्णन कुठल्याही प्रमाणाने म्हणजे कुठलंही प्रमाण त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. तो त्याला दूर करतो म्हणा किंवा प्रमाणाला तो येऊच देत नाही स्वतः. अनुमानही करता येत नाही की इथे धूर आहे म्हणून अग्नी आहे, तसं बा गुरुचं असं वर्णन आहे मग असं आहे म्हणून इथे गुरु आहे किंवा हाच तो परमात्मा आहे, असंही अनुमानानं सांगता येत नाही. तिसरं सांगितलं की ओळख म्हणजे सादृश्य पुन्हा त्या उपमानांमध्ये सांगितलं की याच्यासारखा म्हणजे तो गुरु. असा दाखवण्याजोगी दुसरी गुरुला वस्तूच नाही, कारण तो एकमेव अद्वितीय आहे. मग आपण शब्दाने वर्णन करतो.
तर इथे शब्दही चालणार नाही, कारण गुरुला नेती नेती सगळे वेद पांगुळे झाले बघा, मुके झाले. वेदांना सुद्धा वर्णन करता आलेलं नाही, की तो कसाच नाही आहे, तो अनुभवायचीच गोष्ट आहे फक्त. तो सगळ्यामध्ये मिसळलेला आहे. आणि ते कधी आपल्याला कळेल? गुरूंच्या मुखातून किंवा गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानानुसार आपल्याला तो गुरु समजतो. गुरुचं ज्ञान होतं, परमात्म्याचं ज्ञान होतं. पण त्यावेळेला गुरु आणि मी वेगळे राहिलेलेच नसतो. आता हे तर अजून गोड भंगाल आहे. हे असं कसं होत असेल? दोघांची एकरूपता कशी होत असेल? हे सगळं ज्ञानदेवांनी अनुभवलंय. ते सांगतात ना की मी असाच गुरूंमध्येच मी मिसळून गेलो, मी वेगळा राहिलोच नाही. पुरलो उपकारा पुरता वगैरे जे आहेत ते सगळे आपली अभंगन गाणी त्याच्यामध्ये की, आणि नंतर तो सांगूच शकत नाही. म्हणून ज्ञानदेवांनी दिलेलं मिठाच्या बाहुलीचं उदाहरण पक्क लक्षात ठेवायचं. मिठाची बाहुली कशी आहे हो? मिठाच्या बाहुलीला वाटतं मी या समुद्रातनंच निघाणाऱ्या मिठातनंच निर्माण झाली आहे, आता हा समुद्र किती खोल आहे जरा बघून येते. आणि म्हणून ती जाते प्रवास करायला. खूप खोल 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 जाते. काय होतं पुढे? ती त्या पाण्यामध्ये मिसळून जाते. आणि आता सांगायला वर येईल का हो इतक्या फूट खाली आहे, इतके काय किलोमीटर वाहत आहे किंवा इतकी त्याची खोली आहे, सांगायला उरतच नाही. ती एकरूप झालेली असते. तसं परमात्म्याचं ज्ञान झालं. आता परवा बघा त्यांनी छान वर्णन केलं होतं की ज्ञानदेवांनी समाधी घेतलेली आहे. आणि समाधी घेतल्यानंतर एकनाथांना जेव्हा त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं तेव्हा एकनाथांना त्यांचं आता हे अस्थि वगैरे हे काहीच उरलेले नसणार आहे, पण जो काही त्यांना भास झालेला आहे तो त्या दोघांची एक लेव्हल असल्यामुळे त्यांना दिसलेलं. आपण इतक्या वेळा जातो, समाधीचं वर्ण दर्शन घेतो, तिला सजवलेले सगळे आता समर्थांचे सुद्धा, पण आपल्याला तसं ज्ञान अजून होत नाही की इथली जी खरी गुरुमूर्ती आहे किंवा खरा जो परमात्मा रूपानं हा संत किंवा हे सगळे राहिलेले असतात त्यांची तेवढी अजून आपली हे झालेली नाही. मग हा गुरु किंवा हा परमात्मा असा कुठल्याच प्रमाणाला जवळ येऊ देत नाही आणि कुठल्याच प्रमाणाने कळत नाही, असा ह्या सगळ्या ओवीचा अर्थ आहे. आता अनेकांनी काय काय म्हणले ते बघूया. आता जोग महाराज जे आहेत, जोग महाराजांनी खूप चांगलं असं त्याच्यावर दिलेलं आहे की सद्गुरू हे कसे आहेत तर भरीव चिदाकाश आहे, पोकळ नाही आहे, भरीव आकाश, पण ते चैतन्यानं भरलेलं, सगळीकडे भरलेलं आहे. म्हणून इथं आहे का परमात्मा, इथे आहे का, इथे आहे का, या कृत्रिम गोष्टीमध्ये सुद्धा परमात्मा आहे. आता हा जर बघा मोबाईलचा आपण इतका वापर करतोय, तुम्ही मोबाईलच्या समोर बसलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला माझा आवाज तुम्हाला येतोय, मी बसलेली तुम्हाला दिसते आहे, तुमच्या सगळ्यांचे तिथे हे दिसत आहेत, फक्त सिम्बॉल दिसत आहेत. म्हणजे हे सुद्धा सगळं आहे, सगळ्या चिदाकाशात अगदी अणुरेणूत भरलेला आहे. आणि तो उघड आहे, पण आपल्याला तर्कानं जो तो या सर्व नामांनी त्याचं काय वर्णन करावं की जो असा आहे तो असा नाही, किंवा जो मी सांगतोय तो हा गुरु नाही. म्हणून आत्ता सांगितलं तसं शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण आणि अर्थोत्पत्ती वगैरे अजून आहेत, ती आपल्याला जास्त खोलात जायचं खरं गरज नाही. 6 प्रमाणं त्यांनी सांगितलेली आहेत. तर ही 6च्या 6 प्रमाणांना तो हो देत नाही. म्हणजे 6ही प्रमाणांनी त्याची आपल्याला काय म्हणू ओळख होत नाही किंवा आपल्याला ज्ञान होत नाही. कारण त्या सद्गुरूचं स्वरूप काही असं त्या घटासारखं नाही. आता बघा ना किती प्रकारची मातीची भांडीसुद्धा निघालेली आहेत. मग घट पट हे जे सगळे आहेत हे जड पदार्थ आहेत खरं, म्हणजे त्यांना काही हे आहे का, तसं चैतन्य आहे का, ते हलू शकतात का, नाही. पण ते प्रमेय आहे. आपण सांगतो की विचारतात लोक की यात किती पाणी मावेल, तो सांगतो 1 घागरभर बसेल, 2 घागर बसेल, म्हणजे काहीतरी प्रमाण असतं त्याला सांगायला. पण ह्या घटादी पदार्थांप्रमाणे पण हा गुरु आपल्याला समजून घेता येत नाही, म्हणजे प्रमेय नाही.
समजून घेण्याची जी गोष्ट ती प्रमेय. आणि ही जी सगळी प्रमाणं आहेत ही काय करतात तर प्रमेयाची सिद्धी करतात. मग वाजून बघतात खणखणीत आहे का तो. त्या नामदेवाला त्या थापटीनं असं थापून हे डोक्यावर वाजून पाहिलं होतं की आहे का पक्क मडकं आहे काय. कच्चं मडकं असलं की लगेच त्याला छिद्र जातं किंवा तुटतं. पक्का असलं की छान राहतो. म्हणून आपण घटसुद्धा असा 3दा थापी मारूनच घेत असतो की आहे पक्का आहे चांगला भाजलेला. म्हणजे हा सद्गुरू अप्रमेय आहे. प्रमाणांनी समजणार नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. तो आपल्याला दिसणं, तशी दृष्टी आपल्याला येणं ते महत्त्वाचं आहे. तर वामनराव देशपांडे आहेत त्यांनी तसंच सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत ज्ञानदेवांनी सद्गुरूचं वर्णन शब्दातून केलं. सगळ्या उपमा दिल्या, वेगवेगळ्या उपमा दिल्यात. आता किती छान उपमा सांगितल्या. वसंत ऋतू रे, अमकरे तमकरे, सगळ्याची एक यादी करा. मी काय म्हणते, नाही तुम्हाला शब्दार्थ सांगता आले किंवा श्लोकार्थ ओवीचे अर्थ, तरी त्याच्यात कशाचं वर्णन केलेलं आहे आणि गुरूंना काय म्हटलेलं आहे किंवा शिवशक्तीलाही कोणत्या उपमा दिल्या. आता मगाशी कोणी सांगितलं दांड्या किंवा 2 फुलं किंवा 2 ओठ, हे सगळं जसं शिवशक्तीला वेगवेगळी त्यांनी उपमा दिल्या आहेत, दृष्टांत दिलेले, तसे आपल्याला जे आवडले असतील ते एकत्रित करा, त्याचं वर्णन करून स्वतःजवळ ठेवा की असं वर्णन एकूण असं केलेलं आहे. तसं सद्गुरूंचं वर्णन शब्दांनी करण्याची अफाट शक्ती ज्ञानदेवांनी आत्तापर्यंत दाखवली. अजूनही 50 ओव्या जवळजवळ. पण ज्ञानदेवांच्या लक्षात एक गोष्ट आली की कितीही वर्णन करायचं ठरवलं तरी ते अपुरंच आहे. जसं आईचं वर्णन करता येत नाही. आईचे उपकार आहे की नाही, सांगता येत नाहीत आपल्याला. सगळे सांगता येतील का आयुष्यातले प्रसंग? नाही. सगळ्या आठवणी सांगता येतील का? नाही. तसं शब्द अपुरे पडतात आणि कितीही सांगितलं तरी त्यांचं खरं स्वरूप हे आपल्याला शब्दातून प्रगट होणं अशक्य आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की केवळ शब्दच नव्हे तर शब्दांनी ज्ञान प्रगट होतं. ते ज्ञानसुद्धा सद्गुरूचं खरं रूप सांगायला किंवा प्रगट करायला असमर्थ ठरतं. सद्गुरूंच्या व्यक्तिमत्वाला कसलंही प्रमाण नाही. आता जेवढी प्रमाणं सांगितली, म्हणजे हाक मारली तर कुठून तरी ऐकू येत नाही. जो ऐकू येत नाही तो सद्गुरू, तो पण देणार नाही. आपल्या घरात 10 माणसं असतील तर आपण किंवा आपली मैत्रीण असेल, आपले काम करणारी कामवाली असेल, तिला आपण म्हणतो अहो मावशी, की त्या म्हणतात हो काय काय पाहिजे काकू, मी त्यांना मावशी म्हणते, त्या मला काकू म्हणतात. हे ओ देण्याचं कामही तो परमात्मा आपल्याला करणार नाही. म्हणून तो प्रमाणातीत आहे. अतीत म्हणजे पलीकडे, आणि त्याचं अस्तित्व हे त्याच्या पुरतं आहे. पूर्ण तो विसरून सगळं गेलेलं आहे. म्हणजे त्याला कुठलेही प्रमाण उपयुक्त नाही. एवढंच आपण लक्षात ठेवायचं. आता 28वी ओवी बघूया. जेथे शब्दांची लिही पुसे, जेथे शब्दांची लिही पुसे, तेणेशी चावळो बैसे. वेगळे वेगळे शब्द त्यांनी खूप असे वेगळे वापरले. त्या काळातली भाषा ही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक शब्द असा वाटतो की असा अगदी शब्दशः अर्थ काय आहे. आपण एकत्रित तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेथे शब्दाची लिही पुसे, तेणेशी चावळो बैसे, दुजयाचा रात्री रुसे एकपणा जो, दुजयाचा रात्री रुसे एकपणा जो. आता जेथे शब्दाची लिही पुसे, जेथे हा शब्द कळतोय, शब्दाची कळतोय, पण लिही म्हणजे काय? लिहिणं किंवा शब्दाची प्रवृत्ती. ती पुसे म्हणजे ते विचारतोय. तेणेशी चावळो बैसे. चावळो बैसे म्हणजे जर तो बोलायला लागला तर तो बोलायला लागतो. तेणेशी म्हणजे त्या स्थितीशी तो बोलू लागतो. आणि दुजयाच्या रागी रुसे. दुजयाच्या म्हणजे द्वैताच्या, रागी म्हणजे रंगाच्या बाबतीत किंवा रूपाच्या बाबतीत तो रुसे. त्याला द्वैत आवडत नाही आहे. हे गुरुचं वर्णन आहे बरं का. त्याची अवस्था कशी आहे तर तो शब्दांची लिही पुसे म्हणजे शब्दांनी तो लिहिताच येत नाही किंवा शब्दांनी बोलता पण येत नाही.
आणि मौन धरलं जातं. थोडक्यात काय, मौन धरलं जातं. परवा मी गोष्ट सांगितली होती, पुन्हा एकदा आठवण करून देईन. आणि म्हणून काय आहे, दुजयाच्या रागी रुसे. त्याला कुठलं दुजे पण असं जिथं जिथं येईल ना, त्याची राग म्हणजे आसक्ती, त्याच्या बाबतीत तो रुसतो. म्हणजे त्याला दुजे पण आवडत नाही, द्वैत त्याला बिलकुल पटत नाही. एकपणा जो, कारण तो एकपणा त्याला आवडतो, म्हणजे तो एकच आहे. द्वैताच्या संख्यारहित तो आहे, संबंधारहित तो आहे, आणि त्यामुळं तिथे द्वैत चालत नाही. आता पुन्हा एकदा अन्वय सांगते. जेथे शब्दाची लिही पुसे, तेणेशी चावळो बैसे, जो दुजयाच्या रागी एकपणा जो. राग शब्द संस्कृतमधला वेगळा आहे आणि त्याचेच अर्थ इथे घ्यायचे. आपण रागी एकपणा जो, दुजयाच्या रागी एकपणा जो, म्हणजे मला दुजेपणाचा राग येतो मराठीत म्हणतो तो नाही. आसक्ती, आपल्याला जी द्वैताची आसक्ती आहे ना, ती त्याला आवडत नाही आहे. त्याला फक्त एकपणा म्हणजे अद्वैतच आवडतं. आता गुलाबराव महाराज म्हणतात की ज्या अवस्थेत हो हा बोला, तुमचा आधी प्रश्न विचारा. तेनेशी चावळो बैसे. हो, दुसरं तेनेशी चावळो बैसे. सावळो बैसेचा अर्थ उलटा सांगितलेला आहे की तो बोलू लागतो त्या स्थितीत. तेणेसी म्हणजे त्या स्थितीत, त्या स्थितीशी. आणि बोलू लागतो म्हणजे बोलावंसं वाटतंय पण आपल्याला बोलता येत नाही. आपल्याला बोलावंसं वाटते. आता बघा, एखादा असा प्रसंग असतो की त्यावेळेला त्या परिस्थितीत मला वाटतं किती सांगून किती नाही, पण आपलं असं मन हे झालेलं असं बघा, अंतःकरणावर असा दगड ठेवल्यासारखी अवस्था असते आणि आपण बोलू शकत नाही, इतका धक्का बसतो. तसं आहे की हा गुरु भेटल्यानंतर, परमात्मा भेटल्यानंतर सांगताच येत नाही नेमकं काय झालंय ते. म्हणजे आपली बोली बंदच होते त्यावेळेला. जसं मिठाची बाहुली काहीच सांगायला आलीच नाही परत, तसं ज्याला परमात्म्याचं ज्ञान झालं, परमात्मरूप झालेले आहेत, तर ते आता बघा, संतांनी सगळ्यांनी सांगितलंय का की मी परमात्मरूप झालो किंवा मला परमात्मा भेटला तेव्हा असं झालं. आपण त्यांच्या सगुण रूपातली गोष्ट सगळी पाहतोय, पण निर्गुण निराकारातलं कुणीही वर्णन करू शकत नाही, कुणीच वर्णन करू शकत नाही. आणि द्वैताच्या संदर्भात मात्र तिथे द्वैत उरतच नाही, कारण आपणच तो परमात्मरूप झालेला असतो, आपणच गुरुरूप झालेला असतो, आणि म्हणून तिथे शब्द उरत नाहीत, म्हणजे शब्द चालतच नाही. मगाशी सांगितलं तसं कुठलंच प्रमाण चालत नाही. इथे त्यांनी शब्दाच्या बाबतीत सांगितलं की चावळो बैसे, जो दुजयाच्या रागी एकपणाचा. आता गुलाबराव महाराज काय म्हणतात ते एकदा मराठीतनं ऐका, आणि मग तुम्हाला अजून शंका असेल ते विचारू आपण. की ज्या अवस्थेत शब्दाचं लिहिणंच पुसलं जातं. एखादं म्हणाल, बरं तुम्हाला बोलता येत नाही ना, तुम्ही लिहून दाखवा, तर ते शब्दांनी लिहिणं सुद्धा पुसलं जातं. म्हणजे लिहिताच येत नाही, बोलताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. त्या अवस्थेशी किंवा त्या अवस्थेविषयी श्री गुरु आपल्याला सांगत असतात, बोलत असतात. आणि दुसरेपणाच्या आवडीला किंवा आसक्तीला रुसणारी, त्यांनी रागाचा अर्थ तसाही घेतलेला आहे, रुसणारी असा श्री गुरूंचा एकलेपणा आहे. म्हणजे आसक्ती, तिथं राग म्हणजे आसक्तीला वावच नाही. आपण म्हणतो मला आता सगळ्याची आसक्ती संपली आहे, आणि पटकन कोणी विचारलं आज अमकं करायचं का, हो ग मला खूप दिवसापासून वाटत होतं पण मी कोणाशी बोललेच नाही, आता मला तू विचारल्यावर वाटतंय ती गोष्ट खावी म्हणून. म्हणजे आली ना आसक्ती, जी 5 मिनिटापूर्वी बाई म्हणलेली असते की काही नको मला, आता काही नाही, मला कशाची आसक्ती राहिली. बाई असेल, पुरुष असेल, कोणी अगदी व्यक्ती असेल, तर ही आसक्तीला रुसणारी अशी ही व्यक्ती आहे. त्यांच्या ठिकाणी आसक्ती म्हणून विरक्ती, वैराग्य. समर्थ, ज्ञानदेव, सगळे तुकाराम, सगळ्या संतांचं चरित्र पहा, त्यांनी कुठं दाखवली का आसक्ती? कशातही नव्हती, पूर्ण निरासक्त होते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आसक्तीला रुसणारी आहे.
दुजयाच्या रागी रुसे. रागी म्हणजे आसक्तीच्या बाबतीत रुसते ती, म्हणजे त्यांना नकोच असतं. फक्त एकपणा जो, फक्त त्यांना एकपणा म्हणजे अद्वैत आवडतं, अद्वैतच आहे ते. आता वामनराव देशपांडे काय म्हणतात की जर सद्गुरू काहीच बोलतच नाहीत तर ते शिष्याला कसा उपदेश करतात. मला छान प्रश्न वाटला यांचा, आणि तुम्ही तसाच विचारला असता. मग ते शिष्यांना उपदेश कसा करतात असा प्रश्न होतो की नाही. ते जर काही बोलतच नाही पण त्यांच्याविषयी काही बोलतायत, तेव्हा ज्ञानदेव सांगतायत की जो शिव सद्गुरू पदाला पोहोचला आहे, त्या दिवशी आपण जीवारूपात असल्यामुळे शिवसुद्धा त्या जोशाला विचारायला जातो, असं जे छान होतं. आणि त्याच्यावर त्या ताईंनी पण सांगितलं की मग एकाने प्रश्न विचारला होता, मग आपण कुणाकडं जायचं? शिवच जर जोशाकडे जातोय तर आपण कुणाकडे जायचं? एका ताईंनी छान मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारला होता, मला आवडला तो. तसं आता इथे शिव जो आहे तो सद्गुरू पदाला पोहोचलेला आहे आणि आपल्या परमशिष्याशी बोलण्याचा प्रसंग त्याच्यावर येतो. म्हणजे त्यावेळेला शब्दच मावळतात, शब्दच त्याला सुचत नाहीत. आता तिथं सद्गुरूचं बोलणं सुरू आहे, म्हणजेच काय करतो की सद्गुरू शिष्याशी बोलताहेत असं नाही, असं वाटतं, पण त्यांचं बोलणंसुद्धा संपलेलं असतं. बोलण्याचा व्यवहार सद्गुरूंपाशी नाहीच, हे ध्यानात यायला हवं. आणि उपदेश घडला हा आपल्याला भास असतो, म्हणजे ते प्रत्यक्ष ते येतं आपल्याला, न बोलता न हे करता. आणि हेही ध्यानात घ्यायचं की उपदेश घडला की आपल्याला तो भासासारखा वाटतो. शिष्यात जर सद्गुरू विलीन झाले आहेत तर तो शिष्य काय बोलणार आहे? तो स्वतःशीच कसा बोलेल? स्वतः एकटा माणूस बोलतो का हो? एकटा माणूस बडबडत असला तर आपण काय म्हणतो, नक्की याचा काहीतरी तिसरा मजला रिकाम आहे किंवा काहीतरी ह्याच्या डोक्यावर परिणाम झाले. काही जण एकटेच हसतात, तेही आपल्याला, कारण ज्यांना थोडंसं वेडाचा किंवा असा परिणाम होतो ते लोक तसं करतात. म्हणजे एकटा मनुष्य बोलू शकत नाही, एकटा हसू शकत नाही, एकटा संवाद करू शकत नाही, म्हणजेच हे एकले पण फक्त त्याला प्रिय आहे आणि तेच आपल्याला समजून घ्यायचे. आता गीर्वाण अनुभवात काय म्हणतात बघा, वेळ संपत आली. यत्र शब्दो निवर्तेत तेन साकं ब्रवीत्यसौ द्वितीयस्य तुरोषेण स्वैकत्वस्यापि कुप्यति. यत्र शब्दो निवर्तेत, जिथे शब्द परत येतात, तेन साकं ब्रवते, त्याच्याबरोबर तो बोलत असतो. म्हणजे जिथे शब्दांनी बोलताच येत नाही, म्हणून ही सगळी मौनाची भाषा आहे. आज ज्ञानेश्वरीसुद्धा सांगितलं की मौनातनंच बघा आतून आपल्याला त्याचं सगळा हे होणार आहे, ज्ञान होणार आहे की माझ्याच जवळ आहे तो परमात्मा, त्याचं मला ज्ञान झालं की या विश्वातल्या परमात्म्याचं ज्ञान, म्हणजे ते दोन्ही एकरूप आहे ते मला नंतर कळणार आहे. द्वितीयस्य तु रोषेण, आणि दुसरा म्हणलं की त्याला रोष येतो, राग येतो, म्हणजे मराठीतला राग. स्वैकत्वस्यापि कुप्यति, आणि मग एकत्व जे आहे त्याच्यावर सुद्धा तो रागावतोय. म्हणजे एकत्व रागावतोय असं त्यांनी आता संस्कृतमध्ये म्हटलंय, पण तिथे बोलणंच संपलेलं आहे, त्यामुळं एकत्वच तिथे फक्त उरतं, एवढं आपण लक्षात ठेवू. शब्दलिपी जेथे, आता शब्दासाठी लिपी लागते, आपण देवनागरीत लिहितो, कोणाची वेगळी भाषा असते, लिपी असते. शब्दलिपी जेथे ज्ञाने मावळून, ज्ञान झालं की शब्दलिपी संपली. शब्दलिपी जेथे जाते मावळून मौनेची व्याख्यान करी जो का, मौनेची व्याख्यान करी जो का. द्वैत सापेक्षत्वे जे का एकपण, द्वैत सापेक्षत्वे जे का एकपण. राहे जो गिळून तया तेही, राहे जो गिळून तया तेही. चुकून द्वैतात आहे, जे शिव आणि शक्तीचं आपल्याला द्वैत वाटतं, पण ते एकच आहेत. तसं आहे हे की हे द्वैत सापेक्ष आहे, आपल्या दृष्टीनं द्वैत आहे, पण खरा तो एकच आहे. आणि ते द्वैत तो गिळून टाकतो. ज्या वेळेला शिष्य गुरुकडे जातो, पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की आता समिधा वगैरे घेऊन तो जातो आणि गुरूंना वंदन करतो आणि मग गुरु त्याला सगळं ज्ञान देतात. तर ते सुरुवातीला तो गुरूंकडे गेला तोपर्यंत तिथं द्वैत असतं.
पण गुरूंनी एकदा त्याला सगळं ज्ञान दिलं ना, किती ही सगळी अशीच उदाहरणं, बृहदारण्यक उपनिषद काय, कुठल्याही उपनिषदामध्ये असे वेगवेगळे दृष्टांत म्हणा किंवा उदाहरणं दिलेली आहेत की ते जसं एकच आहे तसंच तू एक आहेस, मी एक आहे, म्हणजे या विश्वामध्ये एकत्व भरून राहिलेलं आहे. हे जे द्वैत आहे हे सगळं द्वैताचा आभास आहे. द्वैत हे खोटं आहे, कुठंच द्वैत ठेवायचं नाही. म्हणून ही सगळी भाषा आपल्याला समजू नाही समजू, मला आपलं जे व्यवहारातलं वाटतं सांगावंसं ते की मी तूपणा हा नस आहे, चित्त ब्रह्मानंदी आहे. जे सारखं घराघरामध्ये तू तू मी मी इतकं चालतंय आपलं. खरं म्हणजे दोन व्यक्ती घरात असतील तर त्या दोघांमध्ये परमात्मरूप एकच आहे, परमात्मा एकच आहे. पण किती वाद करतो आपण, किती किती छोट्या छोट्या गोष्टीवरून आपलं म्हणजे समजून घेत नाही. त्यावेळेला तो व्यवहारच इतका डोक्यात ठसलेला असतो की हे परमात्मा, हे सगळं तत्त्वज्ञान, हे अध्यात्म सगळं लयाला गेलेलं असतं. पण शांतपणे विचार केला की आपल्या लक्षात येतं की अरेच्या मी उगाच तिला बोलले, उगाच मी त्याला बोलले, जी कोणी व्यक्ती असेल त्याला. माझ्या जागी, म्हणून लोक म्हणतात की त्याच्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस. मग आपल्याला जर कोणी असं वटवट वटवट पटपट पटपट बोललं, लाया फुटाव्यात तशा, तर किती आपल्याला वेदना होती. म्हणून नेहमी त्याच्या जागी आपल्याला मानावं, म्हणजेच काय की दोघांनी एक व्हावं. मग जावा असतील, सासू सुना असतील, बहिणी बहिणी असतील, मैत्रिणी मैत्रिणी असतील, शेजारणी असतील, जरासं दुसऱ्याला समजून घेतलं, तिची भावना, तिची व्यथा, तर मग आपलं हे द्वैत संपलं तर सगळीकडे आनंदी आनंद होईल. म्हणून ह्या सगळ्या ग्रंथांनी, सगळ्या तत्त्वज्ञानांनी एकपणाला महत्त्व दिलेलं आहे की तू आणि मी एकच. बघा ना, बाळाला ठेच लागते पण डोळ्यात आईच्या पाणी येतं. इतकं त्यांचं नातं, आपणही ते अनुभवलेलं आहे, इतकं नातं दृढ असतं की ते बाळ आणि मी वेगळी नाहीच आहे. त्याच्या यातना म्हणजे मी माझ्याच आहे. आईला मुलीचं दुःख झालं तर आईला वाईट वाटतंच, तसं मुलीलाही आईला काही झालं की दुःख वाटतंच. हाही व्यवहारात आपण अनुभव घेत असतो. मग तो कायम ठेवला तर, ते द्वैत पूर्ण विसरलो तर जेवढी नाती आहेत, आता आपण ह्याच्यात जातो, नोकरीला जातो, कार्यालयात जातो, संस्थांमध्ये जातो, तिथं किती तुझं माझं किती चालतं. हल्ली तर ते इतके नको नको ते व्हॉट्सअपवर असे मेसेज, पण चांगले द्यायचं असतात त्यांना मेसेज की हाव असते, लोभ असतो आणि त्याच्यामुळं दुसऱ्याचं हिरावून घेतलं जातं. ते माझं, तुझं ते माझं, जगाचंही ते माझं. ती लोभ कमी केला, विवेक ठेवला, वैराग्य थोडं थोडं बाळगलं तर मग आपल्याला तो परमात्मा गुरु हा जवळ येईल. आणि तसा आपण प्रयत्न करूया. गुरूंना पुन्हा एकदा वंदन करू. शिवगुरू आज आपल्याला, खरं म्हणजे मी म्हणलं होतं की तुम्हाला येत असेल मानस पूजा, सगळी कल्पना करायची. ते द्वैतातलं हे सामान नाही आलं ते सामान नाही आलं, एकमेकांना मदत करायची. आता ज्यांच्या घरी एवढा बिल्व होतं, पिशवीभर आणलेली होती, आमच्या शेजारी बसले होते, घ्या म्हणे मॅडम, ताई घ्या तुम्ही. पण ते जर म्हणले असं नाही आम्ही एवढा कष्ट करून आणलाय, आलं द्वैत. म्हणजे त्या पूजेच्या ठिकाणी सुद्धा द्वैत, पण नाही, काही जण इतकं छान जुळवून घेतात आणि तेच द्वैत आपल्याला संपवायचे आणि एकत्वाकडे वाटचाल करायची. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास